राज्यभरातील महिलांच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि लोकप्रिय योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जात असून या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत देखील आता 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी किंवा कोणताही दाखला घेण्यासाठी कोणताही शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी 1 रुपयाही घेऊ नये असं स्पष्टपणे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही। कुणी कुणाला पैसे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल। जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे याची नोंद सर्व काही ठिकाणी महिलांकडून अर्जासाठी पैशांची मागणी झाल्याचं किंवा पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती आज विधानसभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। तसेच कोणीही या योजनेसाठी अर्ज किंवा दाखल्यासाठी 1 रुपयाही घेऊ नये, घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा पुनरुच्चार केला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील अण्णा शेळकेंनी जो प्रश्न उपस्थित केला याच्यावरती काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी देखील त्याच्यावर सभागृहात निवेदन केलेलं आहे। वरच्या सभागृहामध्ये आज सन्माननीय महिला बालकल्याण मंत्री श्रीमती आदित्यताई तटकरेंनी देखील याच्यावर निवेदन केलेलं आहे। या ठिकाणी मी देखील सरकारच्या वतीने स्पष्ट सांगतो की 31 ऑगस्ट पर्यंत यावर आदित्य तटकरेंनी 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेला मुदतवाढ दिलेली आहे। 1 पैसा देखील कुठल्याही कर्मचाऱ्यांनी याचे अर्ज भरण्यासाठी दाखले काढण्यासाठी जर मागितले, काल 1 मिनिट माझं संपू द्या, अरे आमचं संपू द्या ना, मग बोला, संपू द्या, हो त्यांचा माईक कसा चालू करा, ऐकून घ्या मंत्री महोदयांचं होऊ द्या, ऐकून घ्या। 1 पैसा देखील जरी कुणी घेतला तरी त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। काल एका तलाट्याला तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलेला आहे आणि मुदतवाढ। मात्र शिर्डी नगर परिषद येथे माझी लाडकी बहीण योजनेसाठी रहिवासी दाखला घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली असताना रहिवासी दाखला घेण्यासाठी महिलांकडून अधिकृत पावती देत प्रत्येकी 50 रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला। याबाबत उपस्थित नगर परिषद कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता नगर परिषदेच्या ठरावात रहिवासी दाखला घेण्यासाठी 50 रुपये आकारणी करण्यात यावी असं नमूद असल्याचं म्हणत माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 रुपयाही घेऊ नये याबाबत मात्र नगर परिषदेचे कर्मचारी अनभिज्ञ दिसून आले। तसेच याबाबत नगर परिषद प्रशासनाची बाजू विचारण्यासाठी मुख्याधिकारी सतीश दिघे भेटण्याचा प्रयत्न केला असता ते आपल्या कार्यालयात नव्हते, त्यामुळे फोन करून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की नगर परिषदेत रहिवासी दाखल्यासाठी 50 रुपये आकारणीबाबत ठराव झाला असून नगर परिषदेच्या सॉफ्टवेअरमध्ये तशी तरतूद आहे। नगर परिषदेच्या ऑडिटवेळी अडचण नको म्हणून पैसे न घेता रहिवासी दाखला येत नाही। मात्र लाडकी बहीण योजनेत रहिवासी दाखला विनासायास मिळावा, तसेच विना दाखला घेता कोणी जाऊ नये म्हणून नगर परिषद प्रशासनानं फक्त आधार कार्ड झेरॉक्स घेऊन महिलांना रहिवासी दाखला झटपट मिळावा असं नियोजन केलंय। त्याचप्रमाणे त्यासोबत जो अर्ज आहे तो मात्र नगर परिषदकडून मोफत देण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी दिघे यांनी दिली आहे। मात्र उपस्थित महिलांनी नगर परिषदेच्या 50 रुपये आकारणीबाबत नाराजी व्यक्त केली आहे। महिलांना देखील या योजनेबद्दल योग्य अशी माहिती मिळत नसल्यानं महिलांनी योजनेचा लाभ मिळावा म्हणून 50 रुपये देत आपला रहिवासी दाखला ताब्यात घेतला। मात्र सरकारच्या वतीनं मंत्री देसाई यांनी योजनेसाठी 1ही रुपया घेण्यात येऊ नये असं स्पष्ट निर्देश दिले असताना मात्र शिर्डी नगर परिषद येथे पैसे घेण्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी कोणावर आणि काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मी जयश्री कल्याणदा दवाई शिर्डीतली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे द्यायचे नाहीये, पण इथं नगरपंचायतमध्ये आले तर फक्त रहिवासी दाखल्यासाठी 50 रुपये घ्यायलेत, तलाट्यापाशी गेले तर ते उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 20 रुपये घ्यायलेत, म्हणजे सगळी पैशांची लूटच चालली इथं। लाडकी बहीण योजनामध्ये सकाळपासून आम्ही लागलोय नंबरमध्ये। लाडकी बहीण योजना तर चांगली आहे, पण असं चाललंय सकाळपासून परेशान आहेत। हा, ते म्हणते लागतातच 50 रुपये कंपल्सरी आहे, प्रत्येकाकडून ते 50 रुपये घेत आहे। आम्ही विचारलं कशाचे, ते म्हणले कंपल्सरी वरूनच सांगितलंय 50 रुपये घ्यायचे म्हणून। हा दिले, मी पण 50 रुपये दिले इथं पण आणि तलाट्याकडे पण।
प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 98-20-08-01-63 तसेच 73-50-96-25-85. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा. आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99-21-21-9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97-67-06-6685. खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा. आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.